नमस्कार मंडळी, आज आपण एक धक्कादायक बातमी जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तब्बल 26 लाख महिलांवर संशय व्यक्त झाला आहे। अपात्र लाभार्थ्याची मोठ्या प्रमाणावर चौकशी सुरू झाली आहे। कोणते नियम मोडले गेले आहेत, सरकारने कोणती कारवाई सुरू केली आहे आणि खऱ्या गरजूंना यातून कसा फायदा होणार आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती हवी असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील तब्बल 26 लाख संशयित लाभार्थ्यांची चौकशी सुरू केली आहे। अपात्र लोकांकडून दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या गैरवापराला आळा घालणं हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे। महिला व बालविकास विभागानं सांगितलं की काही लोकांकडून नियम मोडून लाभ घेतल्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाला भौतिक पडताळणी म्हणजेच घर जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत। अंगणवाडी कार्यकर्त्यांना घराघरात जाऊन चौकशी करण्याची जबाबदारी दिली आहे। जाणून घेऊया नियम काय आहेत आणि उल्लंघन कुठं झालेलं आहे। योजनेनुसार एका कुटुंबातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील जास्तीत जास्त 2 महिलांनाच दरमहा 1500 रुपये मिळायला हवे, पण काही ठिकाणी 3 किंवा त्याहून जास्त महिलांना किंवा पात्र वयाच्या बाहेरील महिलांनाही पैसे मिळत असल्याचे आढळले आहे। यामध्ये उल्लंघनाचे प्रकार आहेत: वयोमर्यादा उल्लंघन, पात्र वयोमर्यादा बाहेरील महिलांना लगेच अपात्र ठरवले जाईल। कुटुंब मर्यादा उल्लंघन, 2 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत असेल तर फक्त 2च पात्र ठरतील। दस्तऐवज व संपत्ती तपासणी, खोटे कागदपत्र, खोटे राहण्याचे पुरावे आणि 4 चाकी वाहन असलेल्यांचीही तपासणी होईल। मित्रांनो, पूर्वीच्या तपासात 14,000 पुरुषांनीही तब्बल 10 महिने योजना वापरल्याचं आढळलं होतं, ज्यावर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च निघाली। शिवाय 2000हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनीही नियम मोडून लाभ घेतला होता। महिला व बालविकास विभागानं संशयित लाभार्थ्याची यादी तयार केली असून अनेक जिल्ह्यात तपास सुरू आहे। उदाहरणार्थ, जालना जिल्ह्यात सुमारे 70,000 लाभार्थ्याची पात्रता पडताळणी केली। तपास पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना मदत सुरू राहील तर अपात्रांची नावे यादीतून काढल्या जातील। अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की ही कारवाई योजना पारदर्शक ठेवण्यासाठी आणि खऱ्या गरजूंना लाभ पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरेल। यासाठी अंगणवाडी कर्मचारी, स्थानिक प्रशासन आणि विभागीय अधिकारी मिळून ठराविक निकषांनुसार घराघरात पडताळणी करत आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांचा जीवनमान उंचावणे हा आहे, पण मोठ्या प्रमाणावर अपात्र लोक समोर आल्यामुळे योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। राज्य सरकारनं सांगितलं आहे की तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होईल, जेणेकरून पुढे अशा गैरवापराला आळा बसेल। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक बळकटी देणे हा आहे, पण अपात्र लाभार्थ्याचा गैरवापर थांबण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे। सरकारचं म्हणणं आहे की खरी पात्र महिलांचा लाभ सुरू राहील। तुमच्या मते ही कारवाई योग्य आहे का? खाली कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो।